बरं 11.5 लाखाच्या बजेटमध्ये आपल्याला जर चांगली गाडी पाहिजे, मेंटेनन्स कमी पाहिजेत, ओव्हरऑल 10 वर्षासाठी वापरायचीच आहे, ॲव्हरेज पण चांगला असला पाहिजे आणि सेफ्टी पण असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी मारुतीनी ह्या गाडीत दिलेल्या आहे. महत्त्वाचं म्हणजे ती गाडी आहे व्हिक्टोरिस अरेनामध्ये, नेक्सामध्ये नाही. 11.5 लाखात बेस्ट व्हेरियंट तुमच्यासाठी होऊ शकतं जर तुमचं बजेट ह्या रेंजमध्ये येतं. बरं ही एक शोरूम प्राईस आहे. बेस्ट डील तुम्हाला कोठारी व्हील्स रामटेकडी हडपसरला मिळून जातील. डिसेंबर ऑफर पण चालू आहे आणि 50,000 पर्यंतचे ओव्हरऑल तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार आहे. गाडीबद्दल बोलू, काय मिळतं काय नाही मिळत, ॲक्सेसरीज कुठल्या लावू शकता आणि का बरं तुमच्यासाठी बेस्ट गाडी होऊ शकते डिसेंबरमध्ये जर तुम्ही गाडी शोधत आहात तर. चला बघू. बरं चला कीपासनं स्टार्ट करू. ही आहे की जी अरेनाची की आहे. ही की तुम्हाला बेस व्हेरियंट CNG पासूनच अवेलेबल होते. 11.5 लाखात जर तुम्हाला ही गाडी एक शोरूम मिळते. बाकी बेस्ट डील तुम्हाला कोठारी ऑटो व्हील्स रामटेकडी हडपसरला मिळून जातील. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, नक्की व्हिजिट करा. महत्त्वाचं डिसेंबर ऑफर चालू असल्यामुळं अजूनही तुम्हाला बेनिफिट्स मिळू शकतात. 50,000पर्यंत बाकीचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. चला फ्रंटपासून चालू करू. प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेक्शन दिलेलं आहे आणि तुम्हाला नॉर्मल इंडिकेटर्स दिलेला आहे. फॉग लॅम्पचं ऑप्शन इथे अवेलेबल होत नाही. बरं फ्रंटपासून जेव्हा तुम्ही गाडी बघताना तुम्हाला खूप कमी असे चान्सेस आहेत की तुम्हाला कळेल की ही बेस व्हेरियंट आहे किंवा टॉप व्हेरियंट आहे. कारण मारुतीने तो डिफरन्सच ठेवलेला नाही आहे. खाली तुम्हाला सिल्वर कलरची प्लेट दिलेली आहे. ॲज अ ॲक्सेसरीज तुम्ही फॉग लॅम्प घेऊ शकता. साईड प्रोफाईलनंतर 17 इंच व्हील दिलेला आहे. 215/60 R17. इथे तुम्हाला अलॉय व्हील तर तुम्ही घेऊ शकता, पण हे बेस्ट सेक्शन आहे ज्यात तुम्हाला जास्त चेंज करायची गरज भासत नाही अनलेस तुम्हाला जर अलॉय व्हील घ्यायचे आहेत. क्लॅडिंग तुम्हाला ब्लॅक कलरचंच अवेलेबल होतं. बेस व्हेरियंटमुळे तुम्हाला हे ORVM आहे ते हातानेच बंद करायला लागेल आणि हँडल जे आहे ना ते सुद्धा ब्लॅक कलर्समध्ये दिलेले आहे. एक कमी तुम्हाला जाणू शकते, रूफ रेल्स आहे ना ते ह्या बेस व्हेरियंटमध्ये मिळत नाही. मग त्यामुळे हाईट जी आहे ना ती थोडीशी कमी वाटते, पण ती हाईट ना रूफ रेल्समुळे असते, त्यामुळे चिंता करायची गरज नाही आहे. मधली पट्टी जी आहे वेस्ट लाईनची ती रबरमध्येच तुम्हाला दिलेली आहे. क्लॉस्ट्रोफोबिक फील होत नाही. गाडीची ओव्हरऑल डायमेन्शनच तशी आहे आणि कंपनीने खूप विचार केलेला आहे. 11 लाखाच्या रेंजपासून जर तुम्ही गेले 15 ते 16 लाखामध्ये, जिथे आता टाटाकडनं सिएरासुद्धा लॉन्च झालेली आहे, त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे मी, तो सुद्धा बघून घ्या. कंपेअर करायला खूप बरं होईल. पण महत्त्वाचं काय, ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ जेव्हा मेंटेनन्स, मायलेज, कॉस्ट इफेक्टिव्हनेस ह्या सगळ्या गोष्टी देतात ना, तेव्हा मारुतीच्या गाड्या खूप पुढे निघून जातात बाकीच्या कंपन्यांच्या गाड्यांसोबत. बरं रिअरला आल्यानंतर CNGचे बॅजिंग बघू शकता. डिफॉगर दिलेला आहे, वायपर वॉशर नाही आहे. बरं इथे कनेक्टिंग जे लाईट आहेत ना ते दिलेले नाही आहे. कॅमेरा इथे तुम्हाला मिळत नाही. बरं या व्हेरियंटमध्ये पार्सल ट्रे दिलेला नाही आहे. बाकी स्पेस चांगली आहे, मॅनेज पण केलेली आहे. CNGचं टँक खाली आहे. इथे थोडे टूलकिट वगैरे काही ठेवायला जागा नाही आहे. ठीकठाक बारकं काही सामान तुम्ही ठेवू शकता. पार्सल ट्रे ॲज अ ॲक्सेसरीजच तुम्हाला घ्यायला लागेल. CNG असं चांगला मॅनेज केलं आहे की जागा तुम्हाला बिंदास्त होऊन जाते. 60-40 सीटसुद्धा इथे दिलेली आहे आणि मारुतीने पहिल्यांदा जे गेस्चर कंट्रोल आहे ते टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये दिलेलं आहे. ह्या व्हेरियंटमध्ये ते दिलेलं नाही आहे. फॅब्रिक अपॉस्ट्री नॉर्मल दिलेली आहे. ॲज अ ॲक्सेसरीज तुम्ही अपॉस्ट्री लावून घेऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे स्पेस चांगली आहे. इथे तुम्हाला कप होल्डर ठेवायला हँडल्ससुद्धा दिलेलं आहे. सीट बेल्ट रिमाइंडर तर आहेच. AC वेंट दिलेले आहे. बरं या व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे चार्जिंग सॉकेट अवेलेबल होणार नाही, जो तुम्हाला पुढूनच मॅनेज करायला लागेल. ही एक कमी तुम्हाला नक्कीच जाणवू शकते जेव्हा तुम्ही इथे रिअर सीटला बसता. ठीक आहे. चला इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर दिलेले आहे, त्यामुळे काही चावी कॅरी करायची गरज नाही आहे. 4 विंडोचे पॉवर कंट्रोल दिलेले आहे. इथे प्रीमियम गोष्टींचा पण सुद्धा कंपनीने विचार केलेला आहे, जे दिसतं सुद्धा आपल्याला. बरं इथे हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर दिलेलं नाही आहे, ते तुम्हाला VX या व्हेरियंटमध्ये अवेलेबल होईल. ठीक आहे. कारमध्ये बसलोय आणि एक जो प्रीमियमनेस आपल्याला पाहिजे तो प्रीमियम नक्कीचने तुम्हाला ह्या कारमध्ये अवेलेबल होतो आणि मारुतीने याची काळजी नक्कीच घेतलेली आहे आणि 100 मार्क नक्कीच मिळायला पाहिजे ह्या गोष्टींसाठी. कारण बेस व्हेरियंटमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात ज्या टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये सुद्धा आहे. कारण तुम्हाला कुठली कमी जाणवणार नाही. कोर्स महत्त्वाचं काय, इथे कमी आहे फक्त 2च ट्विटर दिलेले आहे, स्पीकर दिलेले नाही आहेत. तर LXI व्हेरियंटमध्ये जे बेस व्हेरियंट आहे CNGचा, तिथे तुम्हाला एक वेगळा एक्स्ट्रा खर्च करायला लागू शकतो म्युझिक सिस्टमसाठी. ठीक आहे. एकदा हे बघू द्या. LXIमध्ये बघा हे पण फीचर आहे, मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये दिलेलं नाही आहे. टिल्ट आणि टेलिस्कोपिकचा ऑप्शन बेस व्हेरियंटमध्येच दिलेलं आहे. लेदर रॅपिंग दिलेलं नाही आहे. इथे नॉर्मल अँड्रॉइड इथे नॉर्मल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरच मिळतो तुम्हाला. म्युझिक सिस्टम दिलेला आहे, स्क्रीन चांगली दिलेली आहे. बाकी मी तुम्हाला जसं बोललो इथे 2च ट्विटर आहे, स्पीकर दिलेले नाही आहे. महत्त्वाचं काय,
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्हाला क्लोस्ट्रोफोबिक फील वगैरे होतं, तेव्हा तुम्हाला हे जी रंगसंगती आहे ती जास्त मदत करतात. प्रीमियमनेस तर नक्कीच देतो. IRVM तुम्हाला नॉर्मल दिलेला आहे. इथे कॅबिन लाईट दिलेले आहेत. इथे तुम्हाला मिरर वगैरे मिळत नाही आणि सनरूफ तिथे दिलेलं नाहीच आहे ऑफकोर्स. सगळे कंट्रोल सिस्टमचे इथे मिळून जातील. इथे कुठला चार्जिंगचा ऑप्शन वगैरे दिलेलं नाही आहे. ते तुम्हाला टॉप ऑफ द रेंजमध्ये अवेलेबल होईल. इथे तुम्हाला 12 व्होल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि सी टाईपचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे. बरं, याच्या वरचं व्हेरियंट जर तुम्ही बघितलं तर त्यात 65 अँपिअरचे 2 सी टाईपचे चार्जिंग सॉकेट दिले आहे, म्हणजे ज्यात तुम्ही लॅपटॉपसुद्धा चार्ज करू शकता. इथे गिअर लिव्हर, थोडी जागा, स्लायडर दिलेला आहे इथे, त्यामुळे हात ठेवायला सुद्धा एक चांगली व्यवस्था आहे. ग्लब बॉक्स ठीकठाक साईजचा दिलेला आहे. मारुतीचे ग्लब बॉक्स हे सगळे एका साईजचेच असतात. बाकी ह्या व्हेरियंटमध्ये इथे बसल्यानंतर तुम्हाला कुठल्या कमी जाणवणार नाही, ह्याची नक्कीच खात्री तुम्हाला चेक केल्यानंतर, व्हिजिट केल्यानंतर शोरूमला जाणवेल. म्हणजे 11.5 जर बेस व्हेरियंट आहे, तर त्या मानाने सगळ्या गोष्टी नक्कीच चांगल्या दिलेल्या आहेत. चला इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल बोलू. बरं, हे आहे ते 1.5 लिटरचं इंजन, जिथे कंपनी प्रत्येक गोष्टीवर एक्सपेरिमेंट करते आणि याला भारत एनकॅपमध्ये 5 स्टार मिळालेले आहे. हे जर तुम्ही बघितलं हुड, तर त्याचं वजनसुद्धा तसंच जाणवतं. आणि पहिल्यांदा असं बघितलं मी मारुतीच्या गाड्यांमध्ये की हुड खरंच चांगलं हेवी आहे. बरं, 87 bhpची पॉवर, 121 न्यूटन मीटरचा टॉर्क, 5500 RPM बनतं, म्हणजे सिटीमध्ये तुम्हाला बिंदास्त टॉर्क अवेलेबल होणार आहे. आणि ओव्हरऑल जे स्पेसिफिकेशन आहे गाडीचे, जे CNGच्या मानाने बघितलं जातं, ते कंपनीने मेंटेन ठेवलेलं आहे, कारण 27 पर्यंत तुम्हाला ॲव्हरेजसुद्धा मिळून जाणार आहे. 210 mm ग्राउंड क्लिअरन्स एका SUV सेगमेंटमध्ये मिळणं हे खूप अवघड असतं. होंडा एलिवेटमध्ये पण तसंच आहे. हॅरियरमध्ये तुम्हाला तिथं सी टाईपमध्ये जाते, त्यामुळे पण हॅरियरमध्ये तुम्हाला तेवढंच दिलेलं आहे. 209 mmचं ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला नेक्सॉनमध्ये मिळालं होतं. सोनेटमध्ये तुम्हाला 205 mmचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची सांगड खूप चांगली कंपनीने घालून दिलेली आहे. 11.5 एक्स शोरूम प्राईस. आता मी तुम्हाला एक्स शोरूम प्राईस नेहमी का सांगतो, त्याचं पण रिझन ऐकून घ्या. एक्स शोरूम प्राईस म्हणजे कंपनीतर्फे दिलेली प्राईस आहे, आपल्याला माहितीच आहे. तुम्हाला बेस्ट डील तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार अवेलेबल होतात. आता मी डिसेंबर ऑफरबद्दल बोललो, तर 50,000पर्यंतची ऑफर तुम्हाला कोठारी ऑटो व्हील्समध्ये रामटेकडीचे जे हडपसरचं शोरूम आहे ना, तिथे अवेलेबल होतात. इथे विनफास्टचं शोरूम आहे, त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला. 50,000च्या जर ओव्हरऑल बेनिफिट्स बघितले, तर ऑन रोड प्राईस तुम्हाला तशी कमीच मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ऑफरसोबत तुम्ही पैसे वाचले तर ॲक्सेसरीजचा सुद्धा विचार करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.